मी बावनकुळे साहेबांचं आणि चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी पायाला भिंगरी लावून प्रवास केला आणि त्यामुळे आपण जे टार्गेट ठरवलं होतं 1.5 कोटीचं 1.5 कोटी सदस्य आपण करू शकलो आणि यातला एकही सदस्य बोगस नाही। कारण आपली पद्धतच सदस्यतेची अशी आहे की खरा माणूस असल्याशिवाय सदस्यच होऊ शकत नाही। सगळ्यांचा डेटा सगळ्यांचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1.5 कोटी सदस्य करणारी महाराष्ट्राच्या इतिहासातली एकमेव पार्टी ही आपली भारतीय जनता पार्टी आहे। याचा मला अतिशय अभिमान आहे आणि म्हणून आता आपलं संघटन पर्व शेवटाकडे चाललेलं आहे। मंडळ झाले, जिल्हे होतील, त्यानंतर मग आपली प्रदेश निवडणूक होईल आणि त्याच दरम्यान आता अगदी ऐरणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने आपण कामाला लागूया। पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा झेंडा लावूया आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी ज्या प्रकारे आपल्याला उत्तम प्रशासनाचा त्या ठिकाणी परिपाठ टाकून दिलेला आहे त्याप्रमाणे खालच्या संस्थेपासून वरच्या संस्थेपर्यंत उत्तम प्रशासन आपण करून दाखवू आणि आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी जे विकसित भारत 2047 सांगतात, विकसित भारताला विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून चालले आहे। त्यांच्याच नेतृत्वात आपण सगळे मिळून विकसित महाराष्ट्र देखील घडवूया एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो।